नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज निर्जला एकादशी आहे आणि आज उपवास सगळ्यांनी केला असेल आणि आजच्या दिवशी तुम्हाला एकादशीपासून कुंभ राशीचे एवढं नशीब जगणार आहे की तुमच्या सगळं दुःख दूर होणार आहे। देवावर भरोसा असेल तर सगळं काहीच नीट होईल, देवावर भरोसा नसेल तर मग काहीच होणार नाही, म्हणून देवावर भरोसा ठेवा, सगळं काही ठीक होईल। कुंभ राशींच्या लोकांसाठी खूप खुश खबरी आहे, तर चला बघूया काय। आज निर्जला एकादशीला या राशींना भगवान विष्णू भरभरून देणार, नोकरीत पदोन्नती, मोठी संधी, प्रचंड धनलाभ। जून 25 रोजी वर्षातील सर्वात मोठी एकादशी निर्जला एकादशी आहे। असे मानले जाते की या एकादशीला उपवास आणि पूजा केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशींप्रमाणेच लाभ मिळतो। यावर्षी 2 शुभ राजयोगांमुळे निर्जला एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। खरे तर निर्जला एकादशी नवपंचम राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगाच्या काळात साजरी होणार आहे। जेव्हा 2 ग्रह अंदाजे 120 अंशांच्या अंतरावर असतात तेव्हा नवपंचम राजयोग तयार होतो। निर्जला एकादशीला शुक्र आणि शनी हा योग तयार करत आहेत। त्याचवेळी कर्क राशीतील बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल। वृषभ राशी रास असल्याने या राशीवर दोन्ही शुभ योगांचा प्रभाव पडण्याची अधिक शक्यता आहे। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून पाठिंबा आणि कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते। व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो। तसेच बऱ्याच काळापासून तग धरून असलेल्या निधीची प्राप्ती होण्याचेही संकेत आहेत। मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो। कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात असलेल्यांना एखादा मोठा सौदा किंवा नफ्याची संधी मिळू शकते। तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकते। जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या जाणवत असतील तर तुम्हाला आराम मिळण्याची शक्यता आहे। कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत। गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे। नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते। उत्पन्न वाढल्याने कुटुंबात सुखद वातावरण नांदू शकते। तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील असू शकतात। कुंभ राशी शनीच्या प्रभावाखाली असलेले हे योग कुंभ राशीसाठी देखील शुभ मानले जातात। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। घर, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याच्या योजना पुढे जाऊ शकतात। वाढलेल्या सामाजिक प्रतिष्ठेसोबतच तुम्हाला जीवनात स्थिरता आणि समाधान मिळू शकते।